नमस्कार मित्रांनो, या आठवड्यात देखील 6 स्पर्धक हे बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत. तर आले आहेत 5व्या आठवड्याच्या दुसऱ्या दिवसाचे ओपनिंग वोटिंग ट्रेंड. कोण आहे टॉपला, कोण आहे बॉटमला, कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर. मित्रांनो, या आठवड्यात आहे ना, आयुष संजीववरती नक्कीच बिग बॉसच्या घराबाहेर जाण्याची टांगती तलवार असणार आहे. कारण तो तसा गेम खेळताना दिसत नाही. जे काय वोटिंग ट्रेंड येतात त्याच्यामध्ये आयुष संजीव हा सध्या 6व्या स्थानी म्हणजेच बॉटमला पाहायला मिळतोय. आयुष अजिबात कुठल्याही प्रकारचे एफर्ट्स घेताना दिसत नाही. ना टास्कमध्ये दिसतो, ना बिग बॉसच्या घरातील इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये तो पार्टिसिपेट होतो. त्यामुळे मला असं वाटतं की आयुष यावेळी बिग बॉसच्या घराबाहेर जातो की काय? तर सध्या आयुष हा 6व्या स्थानी आहे. नंबर 5 ची गोष्ट करायची झाली तर इथे आहे प्राजक्ता शुक्रे. प्राजक्ताचाही असा गेम जास्त दिसत नाही. सध्या बाल्कनी गेम खेळताना ती दिसते. या वोटिंग ट्रेंडमध्ये प्राजक्ता 5व्या स्थानी आहे. नंबर 4 वरती आहे तो म्हणजे आपला छोटू काळू डॉन प्रभू शेळके. त्याचाही या आठवड्यात जास्त गेम दिसला नाही. राखीच्या थोडासा पुढे मागे करताना दिसतोय. पण छोटूला तशी समाधानकारक वोटिंग होताना दिसते. तो सध्या या वोटिंग ट्रेंडमध्ये 4थ्या स्थानी आहे. त्यानंतर 3ऱ्या स्थानी आहे तो म्हणजे राकेश बापट. नेहमीच मी सांगतो मित्रांनो, राकेश बापटचा काही जणांना गेम आवडतो, काही जणांना गेम आवडत नाही. पण आपले मुद्दे तो व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच करतो. राकेश सध्या या वोटिंग ट्रेंडमध्ये आपल्याला 3ऱ्या स्थानी पाहायला मिळतोय. नंबर 2 वरती आलाय तो म्हणजे आपला खानदेश किंग सचिन भाऊ कुमावत. सचिन दादाचा देखील बिग बॉसच्या घरामध्ये जास्त गेम नाहीये, पण त्याला तगडी वोटिंग होताना दिसते. सचिन भाऊ सध्या या वोटिंग ट्रेंडमध्ये आपल्याला 2ऱ्या स्थानी पाहायला मिळतोय. नंबर 1 वरती आलाय तो म्हणजे फोकस इंडियाचा करण सोनावणे. करण सोनावणे याला तगडी वोटिंग सध्या तरी होताना दिसते. सध्या तो या वोटिंग ट्रेंडमध्ये नंबर 1 ची पोझिशन घेऊन अगदी ठामपणे उभा आहे. तर मित्रांनो, जे काय वोटिंग ट्रेंड पाहायला मिळतात त्याच्यामध्ये करण सोनावणे, त्यानंतर सचिन भाऊ आणि राकेश बापट हे तिघे चांगल्या पोझिशनवरती आहेत. त्यानंतर आपला आयुष, छोटू आणि त्यानंतर प्राजक्ता शुक्रे हे जे काही कंटेस्टंट आहेत हे सध्या बॉटमला पाहायला मिळतात. हे जरी बॉटमला कंटेस्टंट असतील तरी याच्यामध्ये मला असं वाटतं की आयुषचा यावेळी बिग बॉसच्या घराबाहेर जाण्यासाठी नंबर लागू शकतो असं एकंदरीत पाहायला मिळतंय. कारण आयुषचा तसा गेम बिग बॉसच्या घरामध्ये दिसत नाही. काय वाटतं तुम्हाला? कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर? याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.